नमस्कार. तर काल लोकसभेमध्ये जो महिला आरक्षण विधेयक, ज्याचे म्हणजे 33% आरक्षण हे महिलांसाठी जो आरक्षणाचा हा कायदा आहे तो मंजुरीसाठी टाकलेला होता. पण तो कायदा संविधान बदलणारे विधेयक होते आणि म्हणून त्याच्यासाठी लोकसभेमध्ये मतदान झाले. तर त्याला मतदानामध्ये तो कायदा आहे तो पास होण्यासाठी 2/3 मतदान हे लागत होते. पण मतदानामध्ये 528 जागांपैकी मतदान झाले. तर त्याच्यामध्ये विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडली, तर विरोधक हे 230 झाले आणि म्हणून हा कायदा मंजूर होण्यासाठी 352 मतं ही लागत होती आणि म्हणून ती पडली नाही. तर ते किती पडले तर 298 मतं पडली आणि म्हणून हा विधेयक रद्द झालेला आहे.